मित्र, SIR म्हणजे काय? SIR करणं का गरजेचं आहे आणि SIR आपण कशा पद्धतीचं करू शकतो? तर मित्र, SIR म्हणजे की आपली जे मतदान प्रक्रियेमधलं जी पारदर्शकता आहे, ती पारदर्शकता स्वच्छ आणि अतिशय सुलभ करण्यासाठी किंवा आपली माहिती व्यवस्थित आहे का ते पाहण्यासाठी सरकारनं आयोजित केलेला हा एक प्रोग्राम आहे. तर SIR करणं गरजेचं का आहे? तर मतदान केंद्रामध्ये किंवा मतदान करीत असताना काही लोक आपली नावं इतरत्र असून सुद्धा काही वेगळ्या ठिकाणी आपली नावं नोंद करतात. अशा प्रक्रियेला आळा बसवण्यासाठी ही SIR प्रक्रिया फार महत्वाची आहे. तर SIR न केल्यानं काय होतं, तर आपले मतदानातलं नाव निघून जातं. परिणामी आपलं राष्ट्रीयत्व धोक्यात येतं. आता तुम्ही म्हणणार राष्ट्रीयत्व कसं काय धोक्यात येतं? तर आपल्याला राष्ट्र जर का आपल्याला जीवन ठेवायचं असेल किंवा राष्ट्राशी आपल्याला काही हे करायचं असेल, तर आपल्याला मतदान करणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या एका मतदानावर आपलं सरकार येतं, आपलं सरकार जातं. त्यामुळं आपल्याला ती प्रक्रिया फार महत्वाची आहे. आता SIR आपण कसं करू शकतो? तर SIR आपल्याला सरकारनं दिलेल्या BLO कडून करता येतं, ऑफलाईन किंवा आपल्याला ऑनलाईन आपल्याला मोबाईलमध्ये ऍप भरून करता येतं. तर मी तुम्हाला आज माहिती देणार आहे ती ऑनलाईन म्हणजे मोबाईल ऍपवर आपल्याला कशा पद्धतीचं आपलं SIR करता येतं याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे. तरी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. SIR केलेला आहे. आपल्याला SIR म्हणजे काय? काय आपण SIR चा फॉर्म भरलाय? SIR चा फॉर्म कशा पद्धतीने भरता येतो? मित्रहो, आपल्याला SIR चा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण SIR आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि आपण SIR चा फॉर्म भरणं फार गरजेचं आहे. तर मित्रहो, SIR चा फॉर्म भरायसाठी आपल्याला पहिल्या प्रथम प्ले स्टोअर मधून ECI नेट हे आपल्याला ऍप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ह्या ऍपच्या माध्यमातून आपल्याला SIR चा फॉर्म भरायचा आहे. हे ऍप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. नाहीतर काही लोक काय करतात की हे ऍप डाउनलोड करतात आणि लगेच आपला फॉर्म भरायला चालू करतात आणि ही तुमची सर्वात मोठी चूक होऊ शकते. तरी तसं तुम्ही फॉर्म भरायचा नाहीये. तुम्हाला हे ऍप उघडल्यानंतर सर्च युअर नेम याच्यामध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये आपलं नाव शोधायचंय. आता तुमचं नाव मित्रांनो का शोधायचंय? तर SIR प्रक्रिया म्हणजे काय आहे? तर तुमचं नाव 2002च्या अगोदर मतदार यादीमध्ये होतं का? तुमच्या आईचं, तुमच्या वडिलांचं नाव 2002च्या यादीमध्ये होतं का? हे पाहणं महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही पहिल्या प्रथम तिथं आपलं नाम आपल्याला काय करायचं आहे? सर्च युअर लास्ट नेम SIR मध्ये आपण जाऊन आपल्या आई किंवा आपल्या वडिलांचं नाव आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. आपण ओपन केल्यानंतर आपल्याला वरती ऍप मध्ये दोन पर्याय आपल्याला दिसतील. एक बाय इलेक्ट्रॉल आणि बाय इलेक्ट्रॉल डिटेल्स आणि सर्च युअर SIR. तर सर्च युअर SIR मध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राची यादी दिसेल. अशा ठिकाणी तुम्हाला तुमच्या आई वडिलांचे नाव सापडणार नाहीत. तर आपल्या बाय इलेक्ट्रॉल मध्ये आपण जायचं. त्या ठिकाणी
वरती मोबाईलच्या स्क्रीनवर लावल्याप्रमाणे आपली डिटेल्स माहिती लिहायची. त्याच्यामध्ये क्रमांप्रमाणे आपलं राज्य निवडायचंय, आपला जिल्हा निवडायचा आहे, आपलं गाव निवडायचंय आणि आपल्याला आपलं मतदान केंद्र निवडायचंय. ही माहिती आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित भरायची. त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचंय, खाली आजोबांचं नाव टाकायचंय आणि त्याच्यानंतर सर्च करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईलवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला आपली माहिती मिळेल. त्या माहितीमधील आपण काय आहे की यामध्ये तुम्हाला एसी नंबर, पोलिंग स्टेशनचा नंबर आणि पार्क नंबर हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. त्यामधला पार्क स्टेशनचा नंबर फार महत्वाचा आहे, तो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मूळ ज्या ठिकाणी आपल्याला आपण फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी जायचंय. पहिल्यांदा ठिकाणी आल्यानंतर आपल्याला वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केला की तुम्हाला एक वेगळा विंडो दिसेल. या विंडोवर तुम्ही पहिल्यांदाच किंवा नवीन जर का असाल तर तुम्हाला काय करायचंय, न्यू युजर्स या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय. आपला ओटीपी टाकल्यानंतर परत आपल्याला आपली मूळ मोबाईलची स्क्रीन वर जायचंय. त्या ठिकाणी परत आपल्याला आपली विंडो ओपन होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला आता SIR ची प्रक्रिया कशी भरायची या संदर्भातला एक फॉर्म आलेला असेल. फिल न्युमरेशन फॉर्म वर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे SIR चा तुम्हाला फॉर्म दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं राज्य निवडायचंय आणि तुमचा मतदान नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचंय. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जे भरलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव आणि तुमची संपूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला त्या पुढील विंडोमध्ये तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला ओटीपी साठी एक विंडो येईल. त्यामध्ये तुम्ही तुमचा ओटीपी टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी करायचंय. जर का आपलं 2002 मध्ये मतदान मध्ये नाव नसेल तर जे काही 4 पर्याय येतील त्या 4 पर्यायापैकी आपल्याला दुसरा पर्याय निवडायचा आहे. त्या 4 पर्यायामध्ये आपल्याला विविध प्रकारची माहिती दिलेली आहे, ती आपण नीट वाचून घ्यायची आहे आणि नीट वाचल्यानंतर आपल्याला तो पर्याय आपल्याला भरायचा आहे. त्यापैकी आपलं जर का नाव 2002 मध्ये नसेल पण आपल्या आई वडिलांचं नाव जर का 2002च्या मतदार यादीमध्ये असेल तर आपल्याला 2 नंबरचा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. आपण 2 नंबरचा पर्याय निवडल्यानंतर आपण पुढल्या विंडोमध्ये आपल्याला परत आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला तुम्हाला 5 सिरियल नंबर लिहून घ्यायला सांगितलं होता. तो 5 सिरियल नंबर आपल्याला इथं आपल्याला मेन्शन करायचा आहे आणि 5 सिरियल नंबर आपण लिहून मग ते सबमिट करायचं. आपण क्लिक केलं की पुढल्या रकान्यामध्ये आपल्याला जे आपण काय मागितलं असेल आपल्या आईचं किंवा आपल्या वडिलांचं हे नाव आपल्याला दिसून येईल. हे नाव दिसलं की आपल्याला कंटिन्युटी वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढल्या फॉर्मवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. ज्या तुम्हाला महत्वाच्या गोष्टी वाटतात त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. काही गोष्टी तुम्ही नाही लिहिल्या तरी चालतंय, पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढं पेज येईल. त्या पुढल्या पेजवर पण आपल्याला डिटेल्स माहिती द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये खाली चूज युअर फोटो आपल्याला म्हणजे आपला फोटो अपलोड करायचा आहे. आपल्याला सुंदर छान पैकी आपल्याला फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि अपलोड फोटो केल्यानंतर सबमिट युअर फॉर्म आहे
त्या सबमिट फॉर्मवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपलं ऑटोमॅटिक SIR साठी आपलं नोंद होईल. आपल्याला रीतसर पावती मिळेल. ती आपण पावती घेऊन आपल्याला जपून ठेवायची आहे पावती. उद्या भविष्यामध्ये SIR मध्ये जर काय आपल्याला किंवा मतदानाच्या प्रक्रियेमध्ये काय अडचण आली तर आपल्याला त्या पावतीचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे ती पावती आपल्याजवळ ठेवणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, आम्ही दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल आणि जर का आपली माहितीमध्ये काय अडचण असेल तर तुम्ही मला जरूर कमेंट कळवा. माझ्या व्हिडिओला असंच सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि पुढील अशा प्रकारची माहिती तुम्हाला मी देत जाईन. धन्यवाद.